शिवराय प्रतिष्ठानकार नाही फायटर्स. शिवराय फायटर्स या संघाचा आणखीनही 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये आलेला नाहीये. पहिला चेंडू प्रगतीपथावरती चाललाय, पहिलं षटक प्रगतीपथावरती चाललंय आणि चला 3 रनांची पेनल्टी मिळता मिळता वाचलेली आहे. शिवराय फायटर्सचा एक मावळा इथे दाखल होतोय समालोचन कक्षामध्ये आणि लगेचच सामना सुरू होतोय, तो म्हणजे शिवराय फायटर्स विरुद्ध मित्रप्रेम 11 KPL 2026 पर्व 9व्या पर्वामध्ये सुरू असलेले डे नाईटचे हे सामने आणि अर्थातच 6व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने उत्तम असा भिरकावलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय खणखणीत चौकार. पाहायला गेलं तर उत्तम अशी सुरुवात झाली आहे दुसऱ्या सत्राची. आजच्या 6व्या दिवसातील पहिला चेंडू होता, बघावा करावा असं काही नाही. बैट मेरे घोडे चौका जाएगा और बहुत मजा आएगा असं म्हणत पहिलाच चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार मिळतोय, तो या नवीन फलंदाजाला. तुझ्याकडे मोबाईल हे भाई डीजे नाही ना बा? दुसरा चेंडू प्रगतीपथावरती आपण बघू शकतो. दुसरा चेंडू शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलाय, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. 2 आणि 2 4 4 मल्टिप्लाय बाय 2 8 म्हणजे फक्त 2 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा घेण्यामध्ये यश मिळालं या फलंदाजाला. उत्तम तुफानी अशी फलंदाजी पाहायला मिळते आणि बघूयात गेंदबाज बॉलर गोलंदाज कमबॅक करतोय का. इथे मात्र बॅकअप पॉइंट टाकण्याचा प्रयत्न आणि काय सुंदर असा फटका आहे, चेंडू डायरेक्ट गेलाय सीमारेषेच्या पार, मिळतोय षट. गोलंदाज कमबॅक करू शकतोय का, सर्वात मोठा प्रश्न. पहिला चेंडू फोड, दुसरा चेंडू फोड, तिसरा चेंडू झणीत षटकार मारत एबी, ज्याच्या नावातच एबी आहे, 3 चेंडू 14 धावा आतापर्यंत वसूल केलेले आहेत. पवन झा ऑन द मार्क, सामना करतो एबी. आता मात्र पलटी खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अंगाला लागलाय. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे पवन झा याला. आणि आजच्या मॅच मधला पहिला निर्धाव चेंडू घेण्यासाठी तब्बल 4 चेंडू लिगल डिलिव्हरीज टाकाव्या लागल्यात, त्या म्हणजे पवन याला. आतापर्यंत थोडस महाग असं षटक म्हणावं लागेल, कारण एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर 4 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे एबी याला. 5वा चेंडू प्रगतीपथावर ब्लॉक होल मधून समोरच्या दिशेला चेंडू जातोय, वन बाउन्स, सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. आणि इथे मात्र देखा एकीकडे, मारा दुसरीकडे, अपील मागितली तिसरीकडे आणि पंचांनी अपील फेटाळली चौथीकडे असं म्हणत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद 8
छान असा रनअप आहे, क्लीन असा रनअप आहे आणि बघू शकतो सामना करतोय मोहम्मद. आणि पहिला चेंडू मोहम्मद याचा मानस होता, जोरदार फटकवायचा, मात्र सिराज तेवढाच उत्कृष्ट चालाक गोलंदाज म्हणावा लागेल. जसं पाहिलं मोहम्मद एक पाऊल पुढे टाकतोय, चेंडू आणखीन आखूड करून टाकला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे सिराज याला. आता मात्र मोहम्मद पुन्हा एकदा ऑन द मार्क, सामना करतोय सिराजचा. इथे इथे टॅप मारलेला चेंडू आहे, हळूवार हातामध्ये गेला तरी सुद्धा एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. कुठेतरी बाहेरच्या बाजूने जर प्रोटेक्शन मिळालं असतं तर थ्रो मारण्यात ही मजा आली असती, मात्र नो रिस्क नो रिवॉर्ड म्हणत एक धाव सोडून दिली आणि आपण बघू शकतो संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 19 वरती. 14.25 रन रेट चालू आहे आणि बघता बघता 4 to go वरती आलेलं हे षटक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा सामना करतोय एबी. सहा चेंडू 18 धावा आतापर्यंत ज्याने बनवल्यात आपल्या संघासाठी. एबी ऑन द मार्क आणि आता मात्र बॅटीच्या खालून लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय, परंतु तेवढंच उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते म्हणजे आपल्याला टीम ब्लॉग मध्ये. आणि चेंडू फील्ड केला गेला, पुन्हा पाठवला गेला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. या सगळ्या गदारोळीमध्ये 2 धावा घेण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे एबी याला. आतापर्यंत 7 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा एबी यांनी आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. उत्तम सामना चालू आहे. 3 to go वरती आलेले षटक आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बघूयात काय होतंय नेमकं. आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा पटका, टू बाउन्स, चेंडू जातोय डायरेक्ट सीमारेषे पार. डीजे धन्यवाद डीजे, मनापासून आभार. जानू विना रंग नाही असे म्हणणारी आमची पिढी नाहीये. आम्ही म्हणतो क्रिकेट शिवाय आयुष्यातच रंग नाही. त्याच क्रिकेटचा उत्साह समोरच्या बाजूने उत्तर असा फटका, चेंडू जातोय सीमा रेषे पार, मिळतोय षटकार. डीजे ची आतली कडा लागली, चेंडू पिच वरतीच पडलाय आणि अशा प्रकारे एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. एका धावेनंतर 2 षटका अखेर बिनबाद 32. डीजे कमी कर बेस आणि इको थोडा वाढव. पुढचं षटक प्रगतीपथावरती जात असताना आपण बघू शकतो तिसरं षटक आहे संघासाठी, तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहे शास्त्री सर. अत्यंत जास्त अनुभव पाठीशी. मागच्या मॅच मध्ये, याच्या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं शास्त्री सरांनी पाहिजे तशी अपेक्षित अशी गोलंदाजी करणं त्यांना जमलं नव्हतं, परंतु हरकत नाही. प्रत्येक दिवस वेगळा आहे. कालचा दिवस मावळला, आजचा दिवस पुन्हा नव्याने उगवलाय. नव्याने उगवलेला नवीन सूर्य आणि अर्थातच नवीन आशा, अपेक्षा, कल्पना, संकल्पना डोळ्यासमोर घेऊन शास्त्री सर ऑन द मार्क. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडू मध्ये शास्त्री सरांचा समाचार जवळजवळ घेतलेला आहे. चेंडू गेलाय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. डीजे
दुसरा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क शास्त्री सर आणि सामना करतोय AB. 11 चेंडू मध्ये 37 धावा आतापर्यंत त्यांनी जोडलेत आणि आता मात्र शास्त्री सरांनी बॅक ऑफ द हँड टाकलेला हा चेंडू स्लोअर चेंडू म्हणावा लागेल आणि झेल पकडण्याचा काय उत्तम प्रयत्न होता. मात्र इथे प्रयत्न करून चालत नाही, इथे पूर्ण करावं लागतं. झेल सुटला आणि सुटलेला झेल पाहिल्यानंतर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता जोरात मारण्याचा प्रयत्न होता, वरच्या बाजूची कडा लागली आणि चेंडू बघा किती उंच गेलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनचं सुद्धा पाहिजे तेवढं कौतुक करायला पाहिजे, कारण कॅमेरामॅन तिथून उत्तम असं छायाचित्रण रेखाटताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी शास्त्री सर ऑन द मार्क आणि सामना करतोय मोहम्मद. आणि इथे मात्र वेल जज उत्तम चेंडू सोडलेला आहे मोहम्मद यांनी आणि शास्त्री सरांच्या मार्फत टाकली गेलेली पहिली इल्लीगल डिलिव्हरी वाईटच्या स्वरूपाने SF या संघासाठी एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये झालेली आहे जमा. मराठमोळ्या या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली KPL 2026 सीझन 9 सत्र 9 आणि 6व्या दिवसातील दुसरा सामना. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र मोहम्मद यांच्याकडून बॉल मिस झालेला आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे शास्त्री सरांना. 3 चेंडू आतापर्यंत टाकले आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. बघूयात उर्वरित 3 चेंडू मध्ये काय होतंय. 3 to go वरती आलेलं हे षटक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बिनबाद 40 पर्यंत पोहोचलेला आहे हा संघ. शिवराय फायटर्स आणि इथे मात्र पुन्हा एकदा वेल जज म्हणावा लागेल. अगदीच उत्तम असा निर्णय घेतला. चेंडू बाहेरून सोडलाय आणि इथे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये झालेली आहे जमा. 1 धावेने संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे बिनबाद 41 वरती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी शास्त्री सर ऑन द मार्क आणि इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा मानस होता. बॅटीची आटली कडा लागली. एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे मोहम्मद याला. डेंजर झोन मध्ये धावत असलेला AB जीवाचा ताण करून धावतोय, कारण त्याला माहिती आहे त्याची विकेट त्याच्या संघासाठी किती महत्वाची आहे. आणि 12 चेंडू मध्ये 38 धावा त्यांनी आतापर्यंत जमवल्यात. जेवढे चेंडू त्यांनी खेळलेत अगदी तेवढ्याच धावा बाकी आहेत त्याची 50 पूर्ण व्हायला. 2 चेंडू मध्ये 50 पूर्ण होते का बघण्यासारखं आहे. आणि इथे मात्र काय सुंदर फटका, डायरेक्ट चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय षटकार. धन्यवाद DJ. आपण लगेचच पुढचं षटक चालू करणार आहोत. मित्र प्रेम 11 या संघाला विनंती आहे की आपण आतापर्यंत ऑन द टाइम आहात, मात्र असा जर आपण वेळ घेत राहिला तर मात्र समीकरण बिघडू शकतं आणि पेनल्टीचं चला पंचांनी थोडा हस्तक्षेप करायचा आहे. आपण लगेच सामना पुढे घेऊन जाणार आहोत. आपले तिन्ही पंच ऑन द मार्क. अत्यंत उत्तम असं परीक्षण त्यांच्या मार्फत करण्यात येते. न्यायदानाचा तराजू हातात घेऊन उभा असणारे हे दोन्ही पंच कुठल्याही प्रकारे कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री घेताना दिसत आहेत. अवघ्या 18 चेंडू मध्ये 54 धावांची ह्या दोघांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये वन साइड दनादन म्हणत 14 चेंडू मध्ये 50 रन पूर्ण केले ते म्हणजे AB यांनी. आता मात्र मोहम्मद याच्यावरती थोडीशी जबाबदारी असेल. उत्तम साथ दिलीये पण
4 चेंडूमध्ये 2 धावा फक्त बनवू शकलाय. आणि इथे मात्र साधारणतः 17 ते 18 पावलांचा रनअप दिसतोय अनिल हरणे यांचा. अनिल ऑन द मार्क, सामना करतोय मोहम्मद. अनिल यांच्या मार्फत गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू आणि काय सुंदर झेल झाला असता, मात्र देवाला द्यायला आणि जोडी नाही घ्यायला. हे मात्र दुसऱ्यांदा झालंय. हातातली कॅच दुसऱ्यांदा सुटलीये आणि कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण इथे कुठेतरी डगमगताना दिसतंय. आणि कॅच सोडली आणि स्ट्राईक वरती कोण आलाय? धडाकेदार फलंदाज ए बी. अवघ्या 14 चेंडू मध्ये 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. मी म्हटलं होतं 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तर 50 धावा पूर्ण होऊ शकतात आणि तेच खरं करताना वही अरे ये ना बोले बाद में क्या कर वो ट्रांसमीटर चालू कर ना. चैनल बंद रखा उसका. एक राउंड मार के आ जा. एक पे रखना. नहीं दिखा देखो यही. पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनिल ऑन द मार्क जाताना सामना करतोय ए बी. 14 चेंडू मध्ये आतापर्यंत 50 धावा आपल्या संघासाठी त्याने जोडल्या आहेत. अवघ्या 3.1 ओव्हर मध्ये बिनबाद 55 पर्यंत येऊन पोहोचली ही सलामीची जोडी. उत्तम म्हणावं लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र जोरदार मारण्याचा मानस होता. चेंडू मात्र हुकलाय. बॅटीचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे अनिल यांना. आणि आतापर्यंत पाहिलं तर उत्तम असं षटक हाताळले. अवघ्या 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे ती म्हणजे अनिल हरणे यांनी. मात्र सामना कोण करतोय? सामना करतोय ए बी. धडाकेचा फलंदाज सुरुवातीला आलाय. 15 चेंडू मध्ये 50 धावा ठोठावल्यात. मात्र त्याला माहितीये अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन मेरे दोस्त, अभी तो पूरा आसमान बाकी है असं म्हणत पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला हा चेंडू बॉर्डर लाईन वरती फील्ड करून पुन्हा एकदा मैदानात येईपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एबी यांनी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि बिनबाद 56 56 वरती आलेला हा संघ आहे. सलामीची जोडी अजूनपर्यंत कुठलाही धक्का नाही, बुक्का नाही, हादरा नाही आणि उत्तम उत्तम म्हणावं लागेल. दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट असेल, कॉर्डिनेशन असेल आणि तुम्ही बघू शकता की आपल्या समोर स्क्रीनवरती असलेले स्वर्गवासी राजू मोरे स्टँड मध्ये बसलेले आपले रसिक श्रोते आणि याच दरम्यान बॅटीची कडा लागली. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फील्ड होते पवन यांच्या मार्फत आणि एक धाव घेण्यामध्ये यश. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती असलेले स्वर्गवासी राजू मोरे स्टँड वरती बसलेले आणि KPL 2026 पर्व 9चा आनंद लुटणारे हे सर्व रसिक श्रोते बघू शकता तुम्ही. काका 2 हात वर करून टाळ्या वाजवत आहेत आणि अर्थातच रसिक श्रोते असावे तर असे असावे. आराम चालू आहे. रविवारचा माफ करा शनिवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. मात्र क्रिकेटचं हे प्रेम जपण्यासाठी जमलेल्या सर्वच रसिक श्रोते रसिक प्रेक्षकांचं समालोचन कक्षामधून मी प्रथमेश मनापासून स्वागत करतो. आणि पुढचा ये मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने डायरेक्ट सीमारेषेच्या पार मिळतोय झणझणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे. मनापासून तुमचे आभार. आणि उत्तम अशी जबाबदारी कामगिरी बजावताना दिसत आहेत आपले सगळेच कॅमेरेमॅन. उत्तम असे क्षणचित्र टिपलेले ते क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी RJ रजनीश या चॅनलच्या माध्यमातून KPLचा थरार तुम्ही अनुभवू शकता. 228 देशांमध्ये लाईव्ह सुरू असलेली ही मॅच आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क आणि इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, बुंद टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भटकली, दुर्घटना घटी, नजर हाटी म्हणत वाईट +4 5 रनांनी धावसंख्येने घेतलेली आहे उसळी. डीजे धन्यवाद. मनापासून आभार.
आपण बघू शकतो की नुसतं वेग असून चालत नाही, अचूक टप्पा सुद्धा असणं गरजेचं आहे. इथे मात्र अचूक टप्पा ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा शॉट, म्हणजेच चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. 4 षटकं अखेर बिनबाद 72. षटक 5वं षटक घेऊन आलेला आहे नवीन गोलंदाज ऑन द मार्क जाताना सिराज सिराज. कोण बसलत नव्हतं रे, सर्व खेळले, मी एकच नव्हतो. पुढे आपण बघू शकतो स्क्रीनवर असलेली रॉयल एनफिल्ड प्रस्तुत हंटर 350 ही गाडी सर्वसामान्यांचं स्वप्न, मात्र मालिकावीर जो ठरणार आहे, त्याच्या घरी जाणारे चमचमणारी ही बुलेट. बोले तैसा चाले तयाची वंदावी पाऊले असं म्हणत ज्या दोघांनी मिळून उभा केलेलं हे स्वप्न आहे हंटर 350 मालिकावीर म्हणून, स्क्रीनवरती तुम्ही जी बघताय ब्लॅक ब्युटी, घरी कोण घेऊन जाणार याचं उत्तर उद्या मिळणारच आहे. पण तत्पुरते पुन्हा वळूयात सामन्यामध्ये आणि सिराज खान वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथे मात्र कमबॅक करण्याचा एक उत्तम संधी त्याच्यासमोर आणि आता मात्र फक्त आणि फक्त बॅटीची हवा बॉलर पर्यंत जाते की काय, आणि मोहम्मदच्या बॅटीतून एकही फटका आपल्याला जोरदार पाहायला मिळत नाहीये. 7 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 4 धावा बनवू शकलाय. पण खरं सांगतो मित्रांनो, प्रत्येक दिवस सारखा नसतो. हाच तो फलंदाज आहे ज्या फलंदाजाने आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी तुफानी फलंदाजी अनेकदा करताना आपण पाहिली. हरकत नाही, एक चेंडू जरी बॅटीला लागला तरी पुढे पुढे, आणि इथे मात्र यष्टीचीत झालेला आहे फलंदाज. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे शिवराय फायटर्स संघाला. 1 गडी बाद 72. डीजे स्वतः प्रत्यक्ष KPL चे अध्यक्ष आदरणीय माननीय आमचे दादा तिथे उभे आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष घालतायत, कुठेही काही कमी पडणार नाही याची खात्री घेत आहेत. आणि अर्थातच उपस्थित सर्वच रसिक श्रोते, रसिक प्रेमी, पंच, आयोजक, नियोजक आणि संयोजक या सर्वांच्या देखरेखीचं काम सुद्धा त्यांनी उत्तम बजावलेलं आहे. थोड्या वेळापूर्वी ब्रेक झाला, ब्रेकमध्ये काय सुंदर भोजनाची सोय झाली होती आणि पुढचा चेंडू मात्र कानाच्या जवळून वरतून मारलेला आहे. मात्र इथे मात्र पुन्हा एकदा मला असं वाटतंय कॅच सुटलेली आहे, झेल सुटलेला आहे आणि आपण नक्कीच म्हणू शकतो की 1 धाव फक्त मिळाली. खरं तर हा झेल झाला असता. आता याच्यामध्ये बिचारा सिराज सुद्धा काहीच करू शकत नाहीये. सिराज याला कुठेतरी सर्वांनी मिळून प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षणामध्ये जोर दाखवणं गरजेचं आहे. बघू शकतो आपण AB ऑन द मार्क. आणि इथे मात्र काय सुंदर फटकाय रिव्हर्स शॉट, चेंडू जातोय सीमारेषे पार, 1 बाउन्स, चौकार. हे असतं, खूप सुंदर चौकार मारला होता
आणि पुढील चेंडू टाकण्यासाठी सिराज ऑन द मार्क. खरंच सिराजकडून अपेक्षा आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या आहेत, एक गडी टिपण्यामध्ये त्याला यश मिळाले आणि 19 चेंडूमध्ये 65 धावांपर्यंत पोहोचलेला हा फलंदाज आहे. 65 ए बी याने वैयक्तिक 65 धावा बनवल्यात आणि विचार केला संघाचा तर एक गडी बाद 77 वरती येऊन पोहोचलेला स्कोरबोर्ड आहे. 5वं षटक प्रगती पथावरती आहे आणि तुम्ही बघू शकता उत्तम असं वातावरण बनलेलं आहे. आणि जरूर पुढचा चेंडू आता मात्र समोर असलेल्या बिल्डिंगच्या दगडांच्या बॅनरच्या इथे नतमस्तक होत केपीएल ला सलाम ठोकत झणझणीत षटकार. Jazz in the mix. डीजे मनापासून तुमचे आभार. आणि 1 to go शेवटचा चेंडू आहे. एबी याच्याकडे स्ट्राईक आहे. 20 चेंडूत आतापर्यंत 71 धावा त्याने बनवल्यात आणि इथे पुन्हा एकदा चेंडू जवळ जवळ सीमारेषे पार पाडत होता. मात्र काय सुंदर असं इथे मात्र रनआउटचा चान्स झाला असता, धावचीत करण्याची संधी होती मात्र झालं नाहीये. 5 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे. एक गडी बाद 84. डीजे पहली फुर्सत में निकल चलने वाला चेंडू पाहिलेला चेंडू निरखला पारखला आणि मग चेंडू आतमध्ये टाकला. नाहीतर 6 धावा या फिक्स होत्या. मात्र पुन्हा एकदा पवन ऑन द मार्क येत असताना तुम्ही बघू शकतो ज्यांच्या सहकार्याशिवाय आपल्याला एवढी मोठी टुर्नामेंट उभी करणे शक्य नव्हतं. त्यांचे काही बॅनर्स फुलाची पाकळी म्हणून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. हे बॅनर्स तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. केपीएल चा हा थरार आहे, ORA ग्रुपचा हा थरार आहे, त्यांचं सहकार्य आहे आणि त्याचबरोबर हे सगळे बॅनर आपल्या दातृत्वाचे दात्यांचे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असे म्हटलं जातं. आणि इथे बॅटीच्या घालून खोदून मारलेला फटका आहे मात्र चेंडू विसावतोय डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीजे आभार. खरंच शिवबांचा रविवारी जगात भारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रणित पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमिपेमध्ये केपीएल 2026 पर्व 9चा हा थरार रंगलेला आहे. अरे आमचा राजा कोण होता हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये सांगतोच. पण तत्पूर्वी नवीन फलंदाज योगेश ऑन द मार्क येताना आणि सामना करणारे तो म्हणजे पवन झा याचा. इथे बॅटीच्या खालून पुन्हा एकदा गोदूर मारलेला चेंडू. पहिलाच चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. मिळतोय झणझणीत षटकार. डीजे वापिस नहीं मिलेगी. तुमचे मनापासून आभार. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा पवन ऑन द मार्क येत असताना योगेश पहिल्याच चेंडूमध्ये झणझणीत षटकार त्याने बजावलाय तो म्हणजे पवन याला. आणि आता कमबॅक होतोय का हे बघण्यासारखं आहे. अगदी छोटा रनअप म्हणावा लागेल पण उत्तम अशी गोलंदाजी. बॅटीची लागली कडा. चेंडू अजूनही मैदानामध्ये पण खेळाडू पोहोचू शकणार नाहीये आणि इथे मिस जॅच झालेला आहे. एक टप्पा पडून चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांचा निर्णय चौकार. डीजे
जे तुमचे मनापासून आभार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पवन झा ऑन द मार्क. सामना करतोय योगेश. 2 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत घेतल्या आहेत आणि काय उत्तम मिश्रण केले पवन याने. जणू काही स्लोअर डिलिव्हरी टाकली होती आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो 22च्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि 2-2 वरती आलेलं हे षटक आहे. बघूयात 95 धावांपर्यंत येता येता 2 गडी बाद झालेत या शिवराई फायटर्स संघाचे. आणि इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता अभिषेक याचा, मात्र प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू टाकलाय तो म्हणजे पवन याने. आता तुम्ही बघू शकता स्क्रीन वरती 2 असे धुरंधर व्यक्तिमत्व. आमचे अध्यक्ष KPL चे अध्यक्ष श्री परशुराम क्षीरसागर साहेब आणि आयोजक श्री आदरणीय माननीय नगरसेवक अजित दादा रावराणे साहेब यांच्या प्रयत्नातून उभी असलेली एवढी मोठी सुंदर अशी मालिका आणि मालिका वीराला मिळणार आहे हंटर 350. इथे मात्र देखा जिलेबी मागा भजी वागा वडापाव असं म्हणत चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत. चेंडू फील्ड होणार पुन्हा येणार या सगळ्यांच्या दरम्यान किती धावा काढल्या त्यांनी? एकच काढली का? लाव डीजे लाव. पासून आभार. आणि पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता सर्व खेळाडू ऑन द मार्क जाताना 7वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या षटकाची सुरुवात बघूयात कोणाच्या हस्ते होते. संघासाठी 7वं षटक घेऊन आलेला नवीन गोलंदाज आहे राजू. मला असं वाटतंय आजच्या सामन्यातील पहिलंच षटक टाकतोय तो म्हणजे राजीव कुमार पांडे. बघूयात राजीव कुमार पांडे नेमकं काय करू शकतोय. आणि पंचांमार्फत पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे तो म्हणजे अर्थातच गोलंदाजी टीमला. चला ऑन टाइम सुरू असलेली ही मॅच आहे. इथे टाइमपास होणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि अशीच पुढे सुरू राहावी जेणेकरून ऑन टाइम सगळ्या गोष्टी झाल्या मग पेनल्टी ही लागत नाही आणि खेळाची मजाही द्विगुणित होत जाते. KPL चा हा सामना आहे 6व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना प्रगतीपथावरती. 7वं षटक ऑन द मार्क. पहिला चेंडू गुडलेंथ वरून समोरच्या दिशेने भिरकावलाय आणि काय सुंदर कॅच पकडली आहे आमच्या प्रेक्षकाने. या प्रेक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक DJ वरचं गाणं मित्र तुझ्यासाठी. DJ मनापासून तुमचे आभार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी आणि आता मात्र फलंदाजाने ग्राउंड वरून मारलेला हा फटका आहे. दोघांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पार मिळतोय चौका. चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय वर गेलाय आणि आता मात्र उंची बरोबर लांबी चेंडू जातोय सीमारेषेच्या पार मिळतोय 3 आणि 3 6 रनाचा षटक. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. मात्र इथे लांबी थोडीशी कमी पडली उंची भरपूर होती. मात्र चेंडू फील्ड होईल पुन्हा एकदा मैदानामध्ये येईल आणि तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 114 वरती. उत्तम असा स्कोर म्हणावा लागेल. 7वं षटक प्रगतीपथावरती 2-2 गो वरती आलेला हा सामना आहे. राजेश कुमार ऑन द मार्क बॉलिंग टाकताना आता मात्र चूक झालेली आहे. फुल टॉस टाकलेला आहे आणि फुल टोल वसूल केलेला आहे. 6 धावांसाठी गेलेला चेंडू मिळतोय षटकार. धन्यवाद डीजे, तुमच्या मनापासून आभार. आणि राजेश कुमार पुन्हा एकदा ऑन द मार्क येताना त्याच्या कानामध्ये नक्कीच हितगुज केलेलं आहे, कानमंत्र दिलेला आहे. 1-2 गो शेवटचा आणि महागड असं षटक राजेश यांच्याकडून आलेलं आहे. आणि इथे मात्र समोरच्या दिशेने मारलेला 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. 7 षटकांना अखेर 2 गडी बाद 124. डीजे, आपले मनापासून आभार. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, शिवरायांच्या मराठमोळ्या मातीमध्ये उभा राहिलेला KPL 2026चा सीझन 9. आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज नेमकं कोण होते असं विचारलंच ना तुम्हाला कोणी तर जाऊन सांगा त्याला. अरे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 जणांबरोबर खिंड लढवतो तो म्हणजे बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि या सगळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. एकदा जोरदार आवाजात होऊन जाऊ द्यात, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि पुढचा चेंडू प्रगतीपथावरती फुल टॉस टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. पाहिजे तसं चांगलं कनेक्शन जरी नसलं 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. जे आपले मनापासून आभार. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक षटकार जात असताना चेंडू जेव्हा हवेत जातो तेव्हा चेंडूवरचं नाव सुद्धा उत्तमरित्या तुम्हाला वाचता येईल असं काम करतोय तो म्हणजे आमचा शुभम. बघा शुभमच्या हाताळणीमधला कॅमेऱ्यातून निघालेला उत्तम असा क्षणचित्रातला हा क्षण तुम्हीही पाहू शकता. डीजे, पूर्ण झालेली आहे. 5 चेंडू 20 धावा. योगेश काय तुफानी फलंदाजी करतोय. आणि पुन्हा एकदा योगेशच्या बॅटेतून निघालेला हा झणझणीत षटकार, सिक्सर. थंडर स्पोर्ट्स के फिरोज भाई की तरफ से 1000 रुपए का पारितोषिक योगेश कार के लिए. आणि अर्थात हे 2 6 नक्कीच येतील. अपेक्षा, आशा, आणि इथे मात्र अशा अपेक्षांवर पाणी पडलेलं आहे. इथे कनेक्शन झालं नाहीये. योगेश, मला असं वाटतंय इथे जरी संधी सुटली तरी पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा ती संधी कंटिन्यू राहील का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. 2-2 गो वरती आलेलं हे षटक आहे, शेवटचं षटक आहे. आणि याच्यामध्ये शेवटच्या 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवता येतील हे बघण्यासारखं आहे. अनिल पुन्हा एकदा ऑन द मार्क येताना आता मात्र अनिलने खोदून टाकलाय, ब्लॉक गोल मध्ये टाकलाय, बुंदा टाकलाय असा हा चेंडू. मात्र तरी सुद्धा हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता 1-2 गो शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अनिल ऑन द मार्क जात असताना मोठा असा रनअप आहे. मात्र गोलंदाजीमध्ये तेवढा वेग सुद्धा आहे, त्याच्यामुळे बंदुकीतून निघालेली गोळी आणि अनिलच्या हातातून सुटलेला बॉल या दोघांमध्ये जर रेस लावली तर अर्थातच बंदुकीची गोळी जिंकणार आहे. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. काय सुंदर फटका, म्हणजेच क्रिकेटच्या फटकेबाजी मधला पहिल्या पानावरचा 2ऱ्या नंबरचा शॉट जो आहे ना
तो प्रत्यक्षात दाखवलाय आपल्याला अभिषेकने. हॅलो. आणि बघता तुम्ही बघू शकता हॅलो. की दूसरे पे उंगली उठाने से पहले खुद की फिटनेस देखें. पवन झा जी, दूसरे पे उंगली उठाने से पहले खुद की फिटनेस देखें. कम से कम मैं 5,500 का जूता पहन के फेंकी बॉलिंग नहीं करता. राणा प्रताप वर्सेस छत्रपती बॉईज. हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक मित्र ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. छत्रपती बॉईज आणि आपल्या आवडीचे पंच टॉस बॉक्स मध्ये उभे आहेत. बघूयात कोण बोलतय कसं बोलतय विचारतायत. आणि हेड्स इज द कॉल. आणि अभिनंदन छत्रपती बॉईज, तुमचा निर्णय. पवन झा के जीवन का वो सपना पूरा हुआ. ओपनिंग बल्लेबाजी के लिए उन्हें भेजा गया है. अगर पवन झा 2 बॉल 2 6 लगाते हैं तो जो 500 आप मुझे देने वाले थे वो पैसा माफ. और गुलफेन जी, आप जहां कहीं भी हो, आपका मैच बाकी है. आप अगर बैटिंग करने आए तो जितनी उधारी आपके सब माफ. ऐसे तो मिल नहीं रहा, इसी बहाने माफ करवा लूं. पवन झा जी, आप बैट दिखाइए, बल्ला दिखाइए. पवन झा जी, मैन फ्रॉम बिहार. चला चला नक्की सामना सुरू होतोय. आणि शिवराय फायटर्स यांनी 145 धावा बनवल्या. 146 धावांचं भलं मोठं आव्हान उभा केलंय. ते म्हणजे मित्रप्रेम 11 या संघाच्या समोर. बघूयात हे आव्हान पेलता येतंय का. खरं तर आम्ही एका ठिकाणी स्पर्धेसाठी गेलेलं असताना एक सुंदर अशी चिठ्ठी हेलो, वाचते. अभी न्यूज आई है, पवन झा जी जबरदस्ती बैट लेके आ गए हैं. अरे बोलो, सॉरी बोलो. नाही हरकत नाही. दोघांमध्ये असलेली मैत्रीचं हे प्रेमातून उभा राहिलेला हाच गोड संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पण मला असं वाटतं मीठ खारट असलं तरी अन्नासाठी गरजेचं आहे. आणि एवढी सुंदर टुर्नामेंट चालू असली तर नोकझोक ही पाहिजेलच. आणि त्यासाठी की काय, पाठकजीच्या हातामध्ये आम्ही मध्ये मध्ये माईक देत असतो की जेणेकरून फक्त प्रमाण मराठी भाषेबरोबर हिंदीचा थोडाफार स्वादानुसार तुम्ही ही मजा घेऊ शकता. कमिटी, सॉरी पांडे जी, 1 मिनट रुकिए. थोड़ी कंप्लेन आई है, 1 मिनट. 1 मिनट. अंपायर आइकॉन प्लेयर टीम मित्र प्रेम के कहाँ पे? हाँ? 1 मिनट सिराज, यहाँ पे आइए. थोड़ा मैनेजमेंट से कंप्लेन आई है, फोन आया, इसके लिए आपको बुलाना पड़ रहा है. हम चाहते हैं कि कोई भी नाराज न रहे. थोड़ा जल्दी आइए. मनोज, टॉस हो गया, चलो अपनी जगह ले लो, जाओ. तोपर्यंत भाई बदलते चित्र.
बाद होते साठी उतरतोय. आव्हान मोठे, मात्र असं म्हणतात ना, गुरु ठाकूर फार सुंदर सांगतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्याच आयुष्याला उत्तर देत असताना उभा असलेला हा संघर्ष आपण बघतोय. पहिला चेंडू ऑन द मार्क, पहिला चेंडू फुल टॉस होता, लोअर फुल टॉस म्हणावा लागेल, आणि इथे मात्र एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे KPL 2026 सीझन 9 आणि सीझन 9 चे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे DJ रजनीश या YouTube चॅनल वरती. मात्र ते लाईव्ह प्रक्षेपण अत्यंत आणि या चॅनल वरती आपण बघू शकतो. पुढचा चेंडू आहे, पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस टाकलेला आहे, जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू डायरेक्ट गेलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे एकीकडे वाटत होतं हा चेंडू कमीत कमी 6 धावा तरी जाऊन देतील, मात्र तसं झालेलं नाहीये. आणि याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, चरख्याबरोबर बसून फोटो काढला म्हणून कोणी काही गांधी होत नाही, आणि लोखंडाला कलई केली म्हणून कोणी काही चांदी होत नाही. हातात बॅट, हातात बॅट, हातात बॅट, अंगात मनगटात बळ, या सगळ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात, तेव्हा षटकार मारता येतो. बघत होतंय का? आणि मनगटामधली पॉवर, हातामधली बॅट, सगळ्या गोष्टी एकत्र, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. धन्यवाद DJ, आपले मनापासून आभार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क जात असताना, आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे वाईटची अपील केली होती, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेली. आपले तिन्ही पंच चोख भूमिका बजावताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर आपल्या मुख्य कॅमेऱ्यामध्ये हातभार लाभतोय तो म्हणजे शुभम, मॅन इन रेड शर्ट, व्हाईट पॅन्ट, आणि खरंच उत्तम असं कॅमेरा हाताळणी त्याच्याकडे पाहायला मिळते. प्रत्येक षटकारामध्ये आपण बघतो की चेंडूवरचं नाव वाचता येईल एवढी सुंदर. इथे मात्र बाईच्या स्वरूपाने एक धाव संघाच्या खात्यामध्ये नक्कीच जमा झालेली आहे. माफ करा, बॅटीला बॉल लागलेला आहे. उत्तम असं निरीक्षण पंचांमार्फत. चूक झाली ती निवेदक प्रथमेश याच्या मार्फत, हरकत नाही. मात्र चूक भूल घ्यावी झाल्या जरी चुका, तरी एकमेकांना आम्ही विसरणार नाही असे म्हणत हा सामना पुढे चाललाय. KPL 2026 पर्व 9 हा दुसऱ्या सत्रातील 6व्या दिवसातील सामना, आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क. इथे मात्र मस्त बुंदा यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, आणि चेंडू खोदून मारलाय, समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. आणखीन एक धाव मित्रप्रेम या संघासाठी. DJ अरे शॉर्ट फॉर्म घेणार होतो मी DJBP, पण बोललो भाई पोर.
पुढचा पुढचा नवीन खेळाडू नवीन गोलंदाज संघासाठी पुढचं षटक घेऊन आलेला आहे. जवळपास 30 यार्ड पॉवर प्लेच्या इथून त्याचा रनअप चालू होतोय. काय नाव आहे त्याचं? अमन सिंग उत्तम असा गोलंदाज आहे. उत्तम अशी कामगिरी आपल्या संघासाठी प्रत्येक वेळेस त्याने केलेली आहे. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय, मात्र तेवढाच सुंदर फटका आणि चेंडू विसावतोय. तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने उभा असणाऱ्या या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संघाला लागतोय आणखीन एक हादरा. मित्रप्रेम संघाचा आणखीन एक गडी. तांबूत परत डीजे. भाई भाई आवाज डीजे. किरण याने उत्तम असा जज केलेला हा चेंडू आहे आणि दोन्ही हात गेलेत समांतर, म्हणजेच एक धावा अवांतर संघाच्या खात्यामध्ये झालेली आहे जमा. आणि तुम्ही बघू शकता की स्कोरबोर्ड येऊन पोहोचलेला आहे. तो म्हणजे एक गडी बाद 10, 41 चेंडू मध्ये 136 धावांची गरज आहे. भलं मोठं आव्हान उभा राहिलंय ते म्हणजे मित्रप्रेम या संघापुढे. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, मिस झालाय. बघू शकतो आपण एक बाईच्या स्वरूपाने धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेलीच आहे. आणि बघता बघता 1-1-1 एक गडी बाद 11. चौका 6 आउट आणि ओव्हर बस. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज आहे. आणि आपण बघू शकतो पुढचा चेंडू प्रगतीपथावरती गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. 1 बाउन्स चेंडू विसावतोय. तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उत्तम असा थ्रो डायरेक्ट बॉलरच्या हातात आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आपण बघू शकतो एकंदरीत सुरू आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत अतितटीची लढत म्हणावी लागेल. मात्र लक्ष फार मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या आव्हानांचा सामना करता येणार आहे का? येणारे काही षटक आपल्याला याचं उत्तर नक्कीच देतील. पुढचा चेंडू आता मात्र बॉलचा पाहिजे तसा टप्पा आखता आला नाहीये, मोजता आला नाहीये, त्याचा अंदमान निकोबार करता आला नाहीये. म्हणूनच की काय चेंडू गुजरातच्या कच्छामध्ये गेलाय. चेंडू उडला नाही आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे या गोलंदाजाला वेगवान असा गोलंदाज आहे. पवन जा आपको स्टेज पे बुला रहे हैं, परशा बुला रहे हैं. आप एक मिनट के लिए जरा स्टेज पे आइए. पवन थोड़ा एक मिनट के लिए स्टेज पे आइए ना. आपको केपीएल कमेटी के प्रेसिडेंट परशुराम क्षीरसागर जी बुला रहे हैं. थोड़ा एक मिनट स्टेज पे आइए प्लीज. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क गोलंदाज सामना करतोय फलंदाज. 56 नंबरचा हा गोलंदाज. बॅटीची आतली कडा लागली. एक चोटी धाव घेण्याचा मानस होता, मात्र नॉन स्ट्रायकर एंड कडून मिळाला नकार आणि घर पे रहो सुरक्षित रहो. इथे किती षटक संपले? 2 ना. 2 षटक 17 धावा 1 रन. 2 षटकांअखेर 17 धावा झाल्यात. एक गडी बाद झालेला आहे 2 षटकांअखेर. आणि आता शेवटचे 36 चेंडू हातामध्ये आहेत. 129 धावा आणखीनही बनवायचे आहेत. आता मात्र मित्र प्रेम या संघाला मोठे फटके मारावे लागतील. या संघाला दुरंतो एक्सप्रेस बघावी लागेल. या संघाला रॉकेट पकडावा लागेल तर जाऊन इथपर्यंत होऊ शकेल. ऑन टाइम चालू असलेला सामना आहे. पंचांना विनंती आहे की आतापर्यंत जसं तुम्ही सहकार्य केलं ते सहकार्य असंच शेवटपर्यंत लाभावं. खेळाडूंमध्ये दखलंदाजी घेत पुन्हा एकदा प्रगतीपथावरती नवीन शतक नवीन गोलंदाज ऑन द मार्क येताना.
तुम्ही बघू शकता काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणींमुळे स्कोर जरी तुम्हाला दिसला नसला तरी निवेदन हे तुमच्यासाठी चालू आहे. तुम्ही बघू शकता नवीन गोलंदाज ऑन द मार्क येताना सुमित बघूयात काय आपल्या संघासाठी योगदान देऊ शकतोय. आणि सुमित कडून निघालेला पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न फसलाय. ऑफसाईडच्या दिशेने फटका, एक टप्पा, चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षक पॉइंटच्या हातामध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता एक चोटी धाव घेण्यामध्ये तत्पूर्वी यश मिळालंय आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 वरती 18 एक गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज टाकण्यासाठी तयार. आता मात्र लोअर फुल टॉस बनवलाय, चेंडू जोरात भिरकावलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय झणझणीत. बंद का करतो लगेच? चालू राहू दे ना, मी सांगतो तुला. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा काय उत्तम षटकार मारला होता या फलंदाजाने. आता मात्र पुढचा चेंडू उत्तम असा कमबॅक करण्याचा निर्णय, मात्र निर्णय पुन्हा एकदा फसतोय असं म्हणता येणार नाही. काय सुंदर झेल पकडलेला आहे आणि उत्तम असा झेल यष्टी. आणि नाव काय त्याचं भावा? नाव सांगत जावा ना. डोरा. डोरा याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, आणखीन एक गडी बाद झालाय, तो म्हणजे मित्र प्रेम या संघाचा डीजे. आपल्या संघासाठी पहिलाच फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि एखादा फोटो घ्यावा असा झेल घेतलाय तो म्हणजे या क्षेत्ररक्षकाने. आणि आणखीन एक गडी बाद डीजे. रंगायचे आणि सहज आम्ही म्हणून जायचो कॉलेजची गेट झाली तेथे तुझी भेट, घुसलीस माझ्या मनात थेट देशील का मला डेट. पण ती डेट क्रिकेटची होती, क्रिकेटची डेट घेता घेता KPL 2026 सीझन 9 आणि 6व्या दिवसाची डेट आम्हाला मिळाली. समालोचन कक्षामधून मी प्रथमेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी थोडासा विलंब होतोय, पंचांकडून डेथ बॉलचा इशारा. नक्कीच जसं सांगितलं गेलं एक दोन शायरी नक्कीच तुमच्यासाठी शायरीची खास पेशकर घेऊन येणारच आहे. एखादा षटकार चौकार येऊ द्या, मग सांगतो शायरी म्हणजे काय असतं. आणि इथे पुन्हा एकदा उत्तम असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे स्वतःच्याच गोलंदाजीवरती थोडेसे प्रयत्न कमी पडलेत. म्हणून म्हटलं जातं ना, वादे मत कर, वादे हमेशा टूट जाते हैं मेरे दोस्त, कोशिश कर शायद कामयाब हो जाए, क्योंकि इधर तो हर एक कथा का दी एंड अच्छा होता है मेरे दोस्त, दी एंड अच्छा नहीं तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. उर्वरित षटकामध्ये बघूयात नेमकं काय होतंय हेच बघण्यासाठी सर्वच रसिक श्रोते रसिक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. आणि पुढचा चेंडू उत्तम असा लोअर फुल टॉस घेतलाय आणि चेंडू भिरकावलाय. इकडे बघू शकतो आपण ज्याला बाउंड्री रायडर्स आपण म्हणतो, त्यांच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. तत्पूर्वी एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 3 गडी बाद 25 डीजे.
वेगवान असा गोलंदाज आहे अमन, उजव्या हाताचा हा फलंदाज, त्याने मारलाय चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषेपर्यंत, मात्र चेंडू फील्ड होऊन पुन्हा एकदा चेंडू बॉलर्स पर्यंत जाईपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये झाली जमा आणि संघाच्या धावसंख्येने हळुवारपणे एक उडी मारली, एक धावेने संघाची धावसंख्या येऊन पोहोचली, ती म्हणजे 26-26. 26 वरती 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. मित्र प्रेम या संघाला प्रयत्न मात्र फार करावे लागतील. कानाच्या बाजूने गेलेला हितगुज करत गेलेला निर्धाव असा चेंडू, खरंच वेगवान गोलंदाज आहे, वेगाने गोलंदाजी चालू आहे आणि याच वेगाने फलंदाज सुद्धा कुठेतरी बीट झालेला आपल्याला दिसतोय. संदेश आपल्या फलंदाजीतून नेमका काय संदेश देतोय, मेसेज देतोय, काय सांगतोय हे बघण्यासाठी सर्व रसिक श्रोते, रसिक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. पुढचा चेंडू अमन ऑन द मार्क आणि पुन्हा एकदा सेम जणू काही ऍक्शन रिप्ले आणि परिणाम सुद्धा तोच परिणाम मिळतोय, तो म्हणजे निर्धाव चेंडूच्या स्वरूपाने. खर तर बघू शकतो आपण होतोय की नाही संघर्ष, यशाला येतोय की नाही. पुन्हा एकदा प्रयत्न तर कसोटीचे चालू आहेत, मात्र कसोटीच्या प्रयत्नांना तेवढं यश काही मिळत नाहीये. एक धाव फक्त घेण्यामध्ये समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 27-27. 3 गडी बाद. सुंदर असं आयोजन केले गेलेलं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू, आता मात्र गुडलेंथवरचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उत्तम असा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार. पंच देत आहेत चौकार. डीजे धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. आणि पुन्हा एकदा बॉलर ऑन द मार्क जाताना उत्तम असा फटका फलंदाजाच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाला होता, तो म्हणजे जर्सी नंबर 28 अमित. आणि आता मात्र आतमध्ये घुसून लेग साईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, लीगल डिलिव्हरीचा इशारा पंचांमार्फत आणि उत्तम असं षटक हाताळले ते ह्या गोलंदाजाने. डीजे चेंडू मारलाय डायरेक्ट सीमारेषे पार, पंचांनी दिलाय षटकार. डीजे डीजे आपण बघू शकतो की असं म्हटलं जातं ना की परखना मत परखने से कोई अपना नहीं रहता, परखना मत परखने से कोई अपना नहीं रहता, एक ही चेहरा आईने में सपना नहीं रहता, डर लगता है मिलने से इन बड़े लोगों को, लेकिन समंदर के मिलने के बाद दरिया दरिया नहीं रहता. आणि आपण बघू शकतो काय सुंदर फिल्डिंग आहे, अक्षरशः पार्श्वभागाने चेंडू वाचवण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झाला नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. पंचांनी दिलाय चौकार. डीजे मार्क आणि उज्ज्वलच्या हातून निघालेला चेंडू. लक्ष द्या, कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची काळजी आपण नक्कीच सकाळपासून घेतलेली आहे.
आयोजक समितीला विनंती आहे की आपण थोडासा हस्तक्षेप करायचा आहे. फलंदाजाला चेंडू नेमका कुठे लागलाय, सर्व ओके आहे. ओके, चला, गुड. आणि KPL 2026 सत्र 9 प्रगतीपथावरती असताना छोट्या मोठ्या गोष्टी जरी झाल्या तरी सुद्धा आपण आधीच सांगितलंय की कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही. त्यामुळे खेळ खेळत असताना सर सलामत तो पगडी 50 आणि दुखापत होणार नाही याची काळजी घेऊनच खेळा. थोडीफार दुखापत सहन होऊ शकते. मात्र पुढचा चेंडू टाकता टाकता थोडासा रन मागे पुढे झालेला आहे. डेथ बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. खर तर उज्ज्वल यांच्या मार्फत आपण अनेकदा बघितलंय की बराचदा धावत येतात मात्र चेंडू टाकत नाहीत. माहित नाही का. पुढचा चेंडू टाकण्यासाठी उज्ज्वल ऑन द मार्क. आणि काय सुंदर टप्पा, आखून रेखून मोजून मापून टाकलेला खरं तर हा टप्पा आहे. जोरात मारण्याचा मानस होता मात्र चेंडू पायाला लागला आणि 22च्या स्वरूपाने एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळालंय, ते म्हणजे फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा उज्ज्वल ऑन द मार्क जाताना इथे इथे जोरात मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये उज्ज्वल याला यश मिळालंय. आतापर्यंत उत्तम असं षटक हाताळले उज्ज्वल यांनी असं नक्कीच म्हणावं लागेल. स्कोर काय झाला 42 ना. 42 42 वरती आलेला हा संघ. आणि आता पण निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. स्कोर आहे तिथेच, धक्का नाही बुक्का नाही. आणि 5 षटकांअखेर 3 गडी बाद आणि 42 42 वरती आलेला हा संघ डीजे. धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. नवीन गोलंदाज अभिषेक ऑन द मार्क जाताना जर्सी नंबर 45 ट्रेडमार्क रजिस्टर विथ द नेम ऑफ रोहित शर्मा. आणि त्याच नंबरची जर्सी घालून अभिषेक ऑन द मार्क बॉलिंग मार्क वरती. बघूयात अभिषेक आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. फलंदाजी करण्यासाठी उभा असणारा हा फलंदाज. मग अशी हलकीशी दुखापत झाली होती मात्र त्या हलक्याशा दुखापतीला थोडंही न जुमानता पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी हा पट्ट्या उभा राहिलाय मित्र प्रेम या संघाचा. काय नाव आहे या बॅट्समनचं? संदेश बघूयात काय संदेश घेऊन आलाय. आणि पुढचा चेंडू जोरात मारण्याचा मानस मात्र बॅटीची खालची कडा लागली. चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत, फील्ड होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजापर्यंत येत असताना अनिल का? एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 43 पर्यंत. 43 धावा आतापर्यंत जोडण्यात यश मिळालंय. पुढचा चेंडू जोरात आपटण्याचा प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला आणि चेंडूने बाउन्स घेतला नाही. वाईटची अपील मागितली होती मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे आमच्या या गोलंदाजाला. अभिषेक ऑन द मार्क येताना बॅटिंग त्याच्यानंतरची नाही भाई मला पण नाही माहिती ही कोणाची मॅच आहे त्यांना सांग ना. शिव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द मार्क आलाय. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटीची खालची कडा लागली आणि आता तुम्ही बघू शकता की सामना जवळपास अशक्य झालाय. 15 चेंडू हातामध्ये आणि जिंकण्यासाठी मात्र 103 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्ही असं नक्कीच म्हणू शकता की अगदीच अशक्य झालेला हा सामना आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, कारण त्यांना माहित होतं इलिगल डिलिव्हरी वाईडच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. इथे दिसत नाहीये वाईड, चेंडू जातोय वाईड, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. पुढचा चेंडू ऑन द मार्क, पुन्हा एकदा अभिषेक. आणि इथे कुठेतरी बॅटीचा बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव वरती निर्धाव, डॉट्स वरती डॉट्स चेंडू टाकतोय तो म्हणजे हा गोलंदाज. उत्तमरित्या आतापर्यंत शतक हाताळले ते म्हणजे अभिषेक यांनी, जर्सी नंबर 45. आणि इथे पंचांकडे स्टंपिंगची अपील आणि पंच गेलेत थर्ड अंपायर कडे. तिसरा आय पॉइंट व्ह्यू मध्ये बघूयात नेमकं काय होतंय. थर्ड अंपायर पंच आपला निर्णय चेक करेपर्यंत सुमधुर गाण्यांचा आस्वाद तुमच्यासाठी डीजेच्या माध्यमातून. देण्यात आलेला आहे बादचा निर्णय. आणि अशा प्रकारे फलंदाज जातोय परतून. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे मित्र प्रेम या संघाला. खरं तर हा फलंदाज फार उत्तम खेळत होता, आपल्या संघासाठी प्रयत्न करत होता, प्रयत्न कुठेतरी कमी पडलेत. नवीन फलंदाज येईपर्यंत सुमधुर गाण्यांचा आस्वाद डीजे. छम 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 छम. धन्यवाद, मनापासून आभार. अरे पण डीजे वाल्याने मोबाईल आणायला पाहिजे भाई. तो बोलतो भैया का डीजे भैया. नवीन गोलंदाज ऑन द मार्क येताना वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी नवीन षटक घेऊन आलेला आहे. मेरी अजीत राव राणे सर से रिक्वेस्ट है, कमेंट्री वालों को निकालो प्लीज. तो बोलत होता देवाचा विषय का सकाळची एक भारी कमेंट होती, ती बघितलीच नाही. बघू ना, योगेश म्हणून काहीतरी पाठवली होती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ऑन द मार्क जाताना भाई हे कर ना, हे होत नाही, स्कोर दिसत नाही. आणि इथे ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळलेला आहे. जमिनीची संघर्ष करत उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, ते म्हणजे आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने असलेल्या या खेळाडूकडून. आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 51. अजूनही बऱ्याच धावा करायच्या आहेत, अशक्य झालेलं हे समीकरण आहे, मात्र प्रयत्न चालू आहेत. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता,
मात्र प्रयत्न अयशस्वी आणि यशस्वी झालाय तो डाव म्हणजे गोलंदाजाचा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय. बघू शकतो बघता बघता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण 11 वेगवेगळ्या ठिकाणावरून तुम्ही हा अनुभव घेऊ शकताय. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. आई काय झालं डीजे वाला गेला काय अरे तुझा चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ऑन द मार्क जाताना बॉलरचं नाव काय भावा बोलला उज्ज्वल ऑन द मार्क असताना आणि इथे मात्र चेंडू उत्तम असं टाकलाय. जज करण्यामध्ये थोडीशी मिस्टेक, गलती, परेशानी म्हणू शकतो. आणि अर्थातच याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आजच्या दिवसातील दुसरा डिक्लेअर आउट करण्यात आलेला आहे. हा संदेश नावाचा फलंदाज डिक्लेअर आउट. आता पंचांनी निर्णय दिलेला आहे त्यामुळे पुन्हा येता येणार नाहीये. डिक्लेअर आउट केलेलं आहे. आजच्या KPL 2026 सत्र 9 आणि 9व्या सत्रातील 6व्या दिवसातील हा दुसरा आणि एकंदरीतच पूर्ण साऱ्या KPL लीग मधील सुद्धा दुसराच फलंदाज आहे जो डिक्लेअर आउट झालेला आहे. आणि पंचांकडून सांगण्यात आलेलं आहे रिटायर आउट झालेला आहे. एकदा रिटायर आउट झालेला कुठलाही फलंदाज परत बॅटिंगसाठी येऊ शकत नाही. उत्तम असे सारेच पंच अनुभवाच्या जोरावर आपल्याला लाभलेले आहेत आणि ते मात्र ही शंका नाही त्यांच्या अनुभवावरती. इथे मात्र चेंडू उंच गेलाय. 2 खेळाडू चेंडूच्या मागे पळत होते मात्र दोन्ही खेळाडूंच्या बरोबर मधोमध चेंडू पडलाय आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे फलंदाजाला. आणि इथे जवळपास अशक्य झालेले हे समीकरण आहे. जवळजवळ मॅच ही महाराजा वॉरियर्स या संघाने आपल्या नावावर केलेली आहे. शिवराय फायटर्स या संघाने आपल्या नावावर केलेली आहे. शिव छत्रपतींचे मावळे मैदानामध्ये उतरलेत आणि जवळपास मॅच जिंकलेली आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने मारलेला उत्तम असा फटका आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे किती स्कोर काय झाला संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 5757 वरती. 6 बॉल किती पाहिजे आई शपथ होईल शेवटचे 6 चेंडू आहेत जिंकण्यासाठी. 89 धावा बनवायच्या आहेत आणि आता मात्र वन साइड मॅच आपल्या नावावर केली आहे शिवराय फायटर्स या संघाने SF. पण तरी सुद्धा संघर्ष चालू आहे कारण शेवटी जाताना टाइम तुम्ही बघू शकता पॉइंट्स टेबल वरती. इकडे ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा सुंदर फटका 2 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. जीवाचा धन्यवाद डीजे, आपले मनापासून आभार. पुन्हा एकदा ऑन द मार्क येताना बॉलर अभिषेक आहे ना हा AB ज्याने तडफदार अशी फलंदाजी केली होती आणि इथे एक झेल मिळाला असता अभिषेक ABच्या नावावरती, मात्र जेल सुटलेला आहे आणि काय उत्तम रिएक्शन आहे. म्हणजे जणू काय अरे घे यारच्या पुढे जे स्माइल दिली ना, खऱ्या अर्थाने हेच असतं शिवराय फायटर्स क्रिकेट प्रेम. आणि या सगळ्यांमध्ये शेवटचे मला असं वाटतंय
4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये बऱ्याच धावा बनवायच्या आहेत. अशक्य झालेलं समीकरण आहे. मात्र या सगळ्यांच्या दरम्यान एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 63 63 वरती. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा मानस होता. मात्र चेंडूचा आणि बॉलचा आणि बॅटीचा काही संपर्क नाहीये आणि त्याच्यामुळेच की काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे गोलंदाजाला. KPL 2026 पर्व 9व्या दिवसातील 6व्या दिवसातील ह्या सगळ्या गोष्टी जमवून आणताना आपण सारे आणि इथे पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. आपण बघू शकतो कुरार प्रीमियर लीग 2026 सत्र 9 आणि 9व्या सत्रातील 6व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना उत्तरार्धाकडे जाताना आणि तुम्ही बघू शकता की जवळपास 4:45 वाजलेले आहेत. तरी सुद्धा सकाळी आल्यापासून पहिल्या चेंडूवरती जो उत्साह होता, जल्लोष होता, तसाच उत्साह जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. शांताबाई AB ऑन द मार्क. फलंदाजी मधून उत्तम फलंदाजी करत त्याने आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलंय आणि मला असं वाटतंय तोच गोलंदाज, तोच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अभिषेक याच्याकडून कॅच सुटलेली आहे आणि अभिषेक स्वतः सुद्धा हसतोय. त्याला पण कळत नाहीये माझ्याच मागे का बॉल लागलाय. मात्र हरकत नाही, एका दिवशी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण दिवस बदलून जातो. झाला असेल ना सूर्यास्त तरी अंधार अजून झाला नाही. तुमच्या आमच्या मनाच्या गाभाऱ्यातली ज्योत अजून विझली नाही. ही ज्योत अशीच तेवत राहू द्या. एक दिवस हिचही पर्व होईल. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय आणि वन बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषे पार, मिळतोय चौकार. मात्र विजेत्या संघाचं